गुरुदेव आश्रम पाटसूळ गाळेकर महाराज सर्वांना परिचित असतील आणि त्यांचे चिरंजीव आहेत सुखदास महाराज. आज ते एका वर्षातून फक्त 1.5 ते 2 महिने त्यांचे आश्रम असतात. त्यांचा पूर्ण महाराष्ट्र ते फिरतात. पण आज पाटसूळ येथे जेव्हा मी मुलींचं शिबिर पाहिलं आणि 250 मुली, तेव्हाच लक्षात असं आलं की यांनी घेतलेली रिक्स आणि पालकांनी पाठवलेल्या इथे मुली, त्याही 4थी ते ग्रॅज्युएटपर्यंत. यासाठी तुमच्यासमोर नतमस्तक. जय गुरुदेव. जय गुरु. कसं काय शक्य आहे महाराज की तुम्ही 250 मुली आणि त्या मुली अशाने लहान ग्रॅज्युएटपर्यंत आहेत, हे शक्य कसं काय झालं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची इच्छा होती की नवीन पिढी जी आहे हे सुसंस्कृत व्हावी आणि तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसूळ. आणि इथं गेल्या 34 वर्षांपासून म्हणजे 1992ला या ठिकाणी सुसंस्काराचा महायज्ञ चालू झाला. स्वर्गीय महादेवरावजी गाडेकर दादा म्हणजे माझे आजोबा, तुकडोजी महाराजांचा सहवास त्यांना लाभला आणि भारत किसान रेल यात्रा काढली तर त्याच्यातसुद्धा 40 दिवस सोबत होते. तर आजोबांची इच्छा होती की बाबा हे नवीन पिढी या विचारानं तयार झाली पाहिजे, म्हणून इथं काही ते तयार व्हावं. पण त्यांनी संकल्पना केली तुकडोजी महाराजांकडे की माझ्याकडे इथं आश्रमात इथं शेतामध्ये प्रार्थना मंदिर बांधायची इच्छा आहे. म्हणजे हे तुमचं शेत आहे काय? हो, हे तुमचं शेत आहे. याची स्थापना कधी आहे? स्थापना आजोबांनी शेत घेतलं हे 1966ला घेतलेलं आहे. अच्छा. आणि नंतर मग 67 साली तुकडोजी महाराज आले, 68 साली महाराजांचं निर्वाण झालं. महाराज गेल्यानंतर महाराजांच्या इथं आजीवन प्रचारक होते बलिरामजी शिरसाट दादा, अकोडशे मुनगावकर दादा यांनी या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या अस्थी आणल्या आणि तेव्हापासून नित्यनेमाने इथं ध्यान प्रार्थना दर गुरुवारी गावातून रामधून या ठिकाणी ते चालू झाली. आणि आजोबांची इच्छा होती की बा इथं प्रार्थना मंदिर हे झालं पाहिजे. पण तुकडोजी महाराजांचं जेव्हा शेवटचं महाराज म्हणत काही हरकत नाही गड्या, तुझी इच्छा आहे तर माझं कार्य इथूनच होईल. तुकडोजी महाराजांनी शब्द दिला आणि मग आता या ठिकाणी कार्य चालू झालं. मग प्रार्थना मंदिर बांधलं तर मग आपण ध्यान प्रार्थना करतो, नवीन पिढी घडली पाहिजे. तर मग 92ला या ठिकाणी सुसंस्काराचा यज्ञ चालू केला. तर पहिले 30 मुलं होते, शिबिर चालू केलं त्यावेळेस. आज त्या शिबिराला 34 वर्ष झाले. 20,000 विद्यार्थी या संस्कार शिबिरामधून पाटसूळ आश्रममधून तयार होऊन गेलेले आहेत. जास्तीत जास्त देशसेवे करतात. शिबिरातून गेलेला विद्यार्थी आयुष्यात चहा घेत नाही. या शिबिराचं एक प्रॅक्टिकल मोठा प्रयोग आहे. कुछ रचनात्मक काम करो हा खरा प्रयोग आहे. आणि त्याच्यानंतर आजोबांनी हे कार्य या ठिकाणी चालू केलं. पण याला फार मोठा वटवृक्ष हा डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांनी मोठा केला. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून. आता तुमचे वडील निर्वाण झालं त्यांचं, हो, त्यानंतर हा वसा कोण चालवत आहे? आणि वडिलांनी सर्व चालवलं, परंतु त्यांनी सांगितलं की बा इस्टेटचे जसे वारसदार होतात तसेच आपण चालवलेल्या परमार्थाचे सुद्धा वारसदार झालं पाहिजे. कारण कसं असते, संस्कारच फार महत्त्वाचे आहेत. तुमच्याकडे संपत्ती किती आहे 2ऱ्या नंबरात, तुम्ही बंगल्यात राहता झोपडीत राहता 2ऱ्या नंबरात. महाराजांनी म्हटलं आधी पाहिजे सुसंस्कार, मग पुढे जाण्याचा निर्धार, मग काय सर्व संसार सहाय्यक होईल. तयासी पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनं केले आणि त्यांनी आम्हालासुद्धा महाराजांच्या विचारानुसार सोबत हा महाराजाचा विचार कसा द्यावा अभ्यास करून घेतला. आणि दादाचं 11 मे 2022ला वडिलांचं निधन झालं. त्यांनी जाण्याच्या आधी सांगितलं की कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे, नवीन पिढी घडली पाहिजे. तर मग लगेच माझं MA फायनल शिक्षण झालं आणि महाराजांनी सांगितलेलं कार्य याच्यामध्ये पाऊल टाकून प्रत्येक त्या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा आहेत, जिथं जिथं विद्यार्थी आपले बनून गेले त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार कार्य केलं. त्यांना जाऊन 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सुसंस्काराचा महायज्ञ ते गेले तेव्हासुद्धा चालूच होता. त्यावर्षीसुद्धा 400 विद्यार्थी या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी आता यावर्षी म्हणजे 2 मे ते 30 मे 2026 मुलांचा 34वं वर्ष या शिबिराचं पार पडलं. 350 विद्यार्थी यावर्षीसुद्धा होते. एवढ्या मोठ्या कडाकडाचं ऊन होतं तरीसुद्धा पालकांनी या ठिकाणी पाठवलं. विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी येतात, मार्गदर्शन करतात, हितगुज करतात. आणि काय तुमच्या शिबिराचं उद्घाटन कोणी केलं? अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम या ठिकाणी शिबिराच्या उद्घाटनाकरता आले होते. गाडेकर साहेबांना मी स्वतः काल सांगितलं होतं की मला हा आश्रममध्ये यायचं आहे, तुम्ही सांगा की कोणता वेळ व्यवस्थित राहील मला येण्यासाठी. आज दिवसभर खूप ऑफिसमध्ये. बरं, यावर हे जे मुलींचं इथं शिबिर ठेवलं, ही पहिलीच वेळ आहे का?
हो, ही पहिलीच वेळ आहे. कारण या ठिकाणी जे 2 मे ते 30 मे मुलांचा वर्ग व्हायचा, याचा मध्यवर्ती पालक मेळावा व्हायचा. मग बरेचसे पालक 9 वर्षापासून म्हणायचे की बाबा आपण मुलांचा तर वर्ग घेतो, पण मुलींचा सुद्धा झाला पाहिजे. पण आपण व्यवस्थित कमी होता. आता धीरे धीरे कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी पूर्णता करण्यात आली आणि यावर्षी प्रथमतः 1 जून ते 12 जून मुलींचा सुसंस्कार वर्ग या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामधून या ठिकाणी नोंद झालेली आहे. किमान मुंबईवरून ठाणे, नाशिक, इगतपुरी, संभाजीनगर, जालना विविध जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आणि 15 महिला शिक्षक मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पूर्ण ते सेवा देत आहेत या ठिकाणी. म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे कळूनी सोळावे सकळ जन या युक्तीप्रमाणे सकाळी 4 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत करेक्ट दिनचर्याचं पालन करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं महान कार्य चालते आहे. शुकदास महाराजांनी आता प्रार्थनेचं महत्त्व सांगितलं की ही प्रार्थना जी आहे सामुदायिक प्रार्थना, या प्रार्थनेचा परिणाम इतका व्यापक, उत्कृष्ट आणि गंभीर असा आहे. या ठिकाणी हे जे आसन आहे, इथे कुठला फोटो आहे काय, कुठली मूर्ती आहे काय, नाही. एक स्वच्छ सुंदर असं आसन, एक दिवा आणि उदबत्ती, तबला, पेटी आणि सर्व स्वयंसेवक आणि सर्व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे सेवक, सर्व धर्मीय, सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. डॉक्टर उद्धवरावजी गाळेकर यांनी तुकडोजी महाराजचा घेतलेला वसा ते गेल्यानंतर खंडित न होता त्यांचे पुत्र राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सुखदासजी गाळेकर महाराज हे यशस्वीपणे चालवितात. हीच एक आनंदाची बाब आहे. धन्यवाद.